नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थसिद्धी मॅथमॅटिक्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आत्तापर्यंत आपण फर्स्ट 3 लेसन्स कंप्लीट केलेले आहेत, पण जो हा लेसन आहे कोणता, ट्रिग्नॉमेट्री, हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा जस्ट तुम्हाला 9th स्टँडर्डला स्टार्ट झालता। तर आपण 9th स्टँडर्डला जस्ट इंट्रोडक्शन होतं, तर हा 9th स्टँडर्डपासून स्टार्ट होतो। हा जो नवीन कन्सेप्ट आहे हा आपल्याला 11-12साठी डिग्री करायची असेल, तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करायचा असेल, तर ह्या सर्व हायर मॅथमॅटिक्सचा हा बेस आहे आपला कोणता, ट्रिग्नॉमेट्री। ठीक आहे। तर बाळांनो, आता ट्रिग्नॉमेट्री म्हणजे काय नेमकं, तर ट्रिग्नॉमेट्री म्हणजे काय, तर अँगल आणि साईड, एक ट्रायंगल गिवन असतो, ट्रायंगलमध्ये जे अँगल्स असतात आणि साईड्स असतात, ह्या दोघांचे जे रिलेशन दाखवणारे रेशिओज म्हणजेच काय झालं, ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओ। तर ह्या सर्वांची स्टडी आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये करायची आहे। तर आपण सर्वात पहिले काय इथे ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओज राईट डाऊन केलेले आहे। तर ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओ हे 6 टाईपचे आहेत, तर आपण ते बघूया। त्यांचं थीटा राईट अँगल आणि त्यांचा साईड यांच्यामध्ये रेशिओ काय। आणि एक गोष्ट म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये आपण ट्रायंगल्स घेतो, तर ह्यामध्ये ट्रायंगल्स राईट अँगल असणं खूप इम्पॉर्टंट आहे। आपण बाकी जसे आयसोस्किलियस ट्रायंगल आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, मध्ये ह्या ट्रायंगलमध्ये आपण यूज करू शकत नाही। काय असला पाहिजे, राईट अँगल ट्रायंगल असला पाहिजे। तर आपण इथे काय करूया, ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओ, त्यासाठी मला एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे। तर मी इथे एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करतो। तर काही पण नाव देऊया, काय करूया, ए बी आणि सी। तर हा काय झाला, 90 डिग्री झाला। आणि हा सी आहे, याला अँगल काय घेऊया, थीटा घेऊया। आता मला ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओज राईट डाऊन करायचे अकॉर्डिंग टू दिस अँगल थीटा। ओके, तर अँगल सी इज इक्वल टू थीटा गिवन आहे, तर याच्यावरून मला ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओज, पहिले मी काय करतो, ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओ 6 टाईपचे येतं। एक कोणता, साइन थीटा। तर साइन थीटा जे आहे हाच याचा फॉर्म्युला काय आहे, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस। तर सर्वप्रथम तुम्हाला काय पाहिजे याच्यामध्ये, आता हा थीटा आहे, अपोजिट साइड कोणती, ॲडजसंट साइड कोणती, हायपोटेनियस कोणती। आता कोणत्याही ट्रायंगलमध्ये पहिले राईट अँगल ट्रायंगल गिवन असेल, तर कोणत्या वर्टेक्सला, बी वर्टेक्सला, बी वर्टेक्सच्या अपोजिटची साइड कोणती, ए सी आहे, मग तो काय झाला, हायपोटेनियस। पहिले हायपोटेनियस फिक्स करा, पहिले हायपोटेनियस फिक्स केला। आता बघा बाळांनो, मी अँगल थीटा गिवन आहे, थीटाच्या जी अपोजिट साइड आहे ए बी, तिलाच काय बोलायचं, अपोजिट साइड, साइड ऑफ अँगल थीटा। आणि आता ही लगेच लगतची बाजू आहे, म्हणजेच काय, ॲडजसंट साइड, साइड ऑफ अँगल थीटा, म्हणजे थीटाची ही ॲडजसंट साइड आहे आणि हे काय, अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा। ओके, आता साइन थीटा इज इक्वल टू काय, तुमचा अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा अपॉन काय आहे, हायपोटेनियस आहे। सेम, आता हा फर्स्ट रेशिओ झाला साइन थीटाचा। याच्यानंतरचा सेकंड रेशिओ काय आहे, कॉस थीटा आहे। तर कॉस थीटा राईट डाऊन करा बाळांनो, कॉस थीटा इज इक्वल टू, आता हे बेसिक फॉर्म्युले, तर आपण काय करूया इथे, एक नंबर, आता अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा अपॉन हायपोटेनियस, तर अपोजिट साइड कोणती, ए बी आहे आणि हायपोटेनियस कोणता, ए सी आहे। तर ह्या फॉर्ममध्ये पण लिहूया, ए बी अपॉन ए सी। सेम, आता साइन झाला, सेम आता कॉस थीटा बघा, कॉस थीटा इज इक्वल टू ॲडजसंट साइड ऑफ अँगल थीटा अपॉन हायपोटेनियस, हा फॉर्म्युला आहे, साइड ऑफ अँगल थीटा अपॉन हायपोटेनियस। ॲडजसंट साइड हो कोणती आहे, बी सी अपॉन काय आहे, ए सी आहे। आता साइन झाला, कॉस झाला, याच्यानंतरचा जो फंक्शन आहे तो टॅन थीटा आहे। तर जो टॅन थीटाचा फॉर्म्युला आहे तुमचा, टॅन थीटा इज इक्वल टू हाऊ मच, अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड। तर काय, अपोजिट साइड, साइड ऑफ अँगल थीटा अपॉन adjacent
साईड ऑफ अँगल थिटा. तर बाळांनो अपोजिट साईड काय आहे, ए बी आहे अपॉन काय बी सी. आता सेम बघा, मी याच्यानंतर राईट डाऊन करतो कोसेक थिटा. कोसेक थिटाचा जो फॉर्म्युला आहे काय आहे, हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड ऑफ अँगल थिटा. तर बाळांनो आता हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड ऑफ अँगल थिटा. तर अपोजिट साइड आहे, तर अपोजिट साइड काय आहे तुमची, सॉरी हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड, तर काय ए सी अपॉन ए बी. सेम सेक थिटा. सेक थिटा इज इक्वल टू काय हायपोटेनियस अपॉन ॲडजसंट साइड ऑफ अँगल थिटा. तर हायपोटेनियस ए सी अपॉन ए बी, सॉरी बी सी. आता साइन कॉस टॅन कोसेक सेक आणि याच्यानंतरचा जो लास्ट आहे, लास्ट काय कॉट थिटा. कॉट थिटा इज इक्वल टू ॲडजसंट साइड ऑफ अँगल थिटा अपॉन अपोजिट साइड ऑफ अँगल थिटा. तर ॲडजसंट साइड आहे आपली, ॲडजसंट साइड काय आहे बी सी अपॉन काय आहे ए बी. तर बाळांनो आता हे 6 रेशिओज मी राईट डाऊन केलेले आहेत. तर तुम्ही आता इक्वेशन फर्स्ट बघा, काय ए बी अपॉन ए सी आहे. जर मी हा रेशो फर्स्ट घेतला आणि याच्यानंतर हा कोसेक थिटा घ्या, काय ए बी अपॉन बी सी आहे. तर ह्या दोघांमध्ये बघा हे काय, जर याचा इन्व्हर्स केला, साइन थिटाचा इन्व्हर्स केला मला काय भेटतो, कोसेक थिटा भेटतो. आणि कोसेक थिटाचा इन्व्हर्स केला तर साइन थिटा भेटतो. तर आपण याच्यामध्ये रिलेशन्स शो करू शकतो, कशामध्ये, साइन आणि कोसेक थिटामध्ये. ठीक आहे. तर बाळांनो साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा किंवा कोसेक थिटा इज इक्वल टू असं पण राईट डाऊन करू शकतो आपण, कोसेक थिटा इज इक्वल टू काय 1 अपॉन साइन थिटा. सेम. आता जर हा डिनॉमिनेटर मध्ये आहे, मी याला इकडे जर मल्टिप्लाय केलं तर काय होणार, साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1. दिस इज द रिलेशन बिटवीन काय साइन आणि कोसेक थिटा. ओके. आता नेक्स्ट पाहूया आपण. इथे बघा कोसेक थिटा काय आहे, ए बी अपॉन ए सी आहे, काय आहे बी, सॉरी कॉस थिटा इज इक्वल टू काय बी सी अपॉन ए सी आहे. आणि सेम सेक थिटा बघा ए सी अपॉन बी सी आहे. जर मी ह्या दोघांना रिलेट केलं तर माझं काय फॉर्म होतं बघा. जर मी कोसेक थिटा इज इक्वल टू काय लिहू शकतो 1 अपॉन सेक थिटा किंवा सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. ओके. तर इथे राईट डाऊन करा, सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. ओके. सेम तसंच आपण कॉस थिटा इज इक्वल टू राईट डाऊन करू शकतो 1 अपॉन सेक थिटा. सेम हा जर इकडे मल्टिप्लाय केला तर काय येणार आपला, कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू 1. हा झाला, हे बघा साइन आणि कोसेकमध्ये रिलेशन झालं, हे कॉस आणि सेकमध्ये रिलेशन झालं. आता बघा सेम तसंच टॅन आणि कॉटमध्ये पण रिलेशन्स आहे. तर टॅन काय आहे ए बी अपॉन बी सी आहे आणि जो कॉट थिटा आहे काय बी सी अपॉन ए बी आहे. जर ह्या दोघांना रिलेट केलं मी तर हे पण काय येते, एक दुसऱ्यांचे इन्व्हर्स येतात. ठीक आहे. तर काय टॅन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉट थिटा किंवा कॉट थिटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा. तर याच्याहून जर मला आता हा मल्टिप्लाय केलात काय येणार, टॅन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू 1. तर बाळांनो हे बॉक्समध्ये केलेले आहेत, हे काय इम्पॉर्टंट रिझल्ट आहेत, तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागतील. लक्षात ठेवण्याची काही गरज नाही, कारण तुम्हाला डायरेक्टली काय तुम्ही हे शो करू शकतात. ओके. तर हे झालं साइन
कोसेक इज इक्वल टू 1, कॉस सेक इज इक्वल टू 1, टॅन कॉट इज इक्वल टू 1. आणि दुसरा एक इम्पॉर्टंट रिलेशन्स आहे कशाचा, टॅन आणि साइन आणि कॉस. बाळांनो इथे बघा, ह्या दोघांना जर डिवाइड केलं मी ए बी अपॉन ए सी इंटू बी सी अपॉन ए सी, जर डिवाइड केलं तर ए सी काय होतं, याच्यामध्ये कॅन्सल होतं. तर जर तुम्हाला टॅन थिटा लिहायचा असेल तर साइन अपॉन कॉस लिहू शकतो. तर लास्टवाला जो रिलेशन्स आहे टॅन थिटा इज इक्वल टू काय, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके, तर हे सर्व क्लिअर आहे काय, हे रिलेशन्स बिटवीन द ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओज. तर अजून पण आपल्याकडे काय रिलेशन्स आहेत. तर आता बघा बाळांनो, हा 90 डिग्री आहे, हा थिटा आहे, तर हा अँगल किती होणार, अँगल सम प्रॉपर्टीनं हा काय होतो 90 मायनस थिटा होतो. ठीक आहे, तर आता आपण ते रिलेशन्स पाहूया. हे 3 इम्पॉर्टंट रिलेशन्स फाइंड आउट झाले. आता अजून पण रिलेशन्स आहेत थिटा आणि 90 मायनस थिटामध्ये काय रिलेशन्स असतात ते पाहून. बघा आता हा 90 डिग्री हा थिटा आहे, हा काय झाला 90 मायनस थिटा. कसा आला, अँगल सम प्रॉपर्टीनं, अँगल ए अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. दिस इज 90 आहे, तिकडे मायनस झाला आणि हा तिकडे पाठवला तर काय होणार 90 मायनस थिटा. हे आपल्याला फाइंड आउट होणार, तुम्ही ते करू शकता, खूप सिंपल आहे. तर मी काय करतो आता, दिस अँगल थिटा आणि 90 मायनस थिटा दोघांसाठी आपली पूर्ण ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओज राईट डाऊन करतो. तर आता मी शॉर्टमध्ये लिहितो, कारण आता ते अपोजिट साईड ते नाही लिहिणार, आपण फक्त साईड्सचे नेम्स लिहूया. तर फॉर अँगल थिटासाठी, ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओ फॉर अँगल थिटासाठी. ठीक आहे, तर बाळांनो साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साईड. आता बघ थिटासाठी अपोजिट साईड ए बी आहे आणि हायपोटेनियस काय ए सी आहे, तर काय ए बी अपॉन ए सी. कॉस थिटासाठी ॲडजसंट साईड बी सी अपॉन ए सी. आता टॅन थिटासाठी ए बी अपॉन बी सी आहे, सेम. साइन कॉस टॅन कोसेक थिटा इज इक्वल टू ए सी अपॉन ए बी, सेम. सेक थिटा इज इक्वल टू ए सी अपॉन बी सी आणि कॉट थिटा इज इक्वल टू काय आहे बी सी अपॉन ए बी आहे. हे कशासाठी झालं, फॉर अँगल थिटासाठी. आणि मी इथेच राईट डाऊन करतो, फॉर अँगल 90 मायनस थिटा, ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओ फॉर अँगल 90 मायनस थिटासाठी करूया. आता बघा बाळांनो, आता जर मी हा 90 मायनस थिटा घेतला तर हायपोटेनियस आपला हा फिक्स राहणार, फक्त ॲडजसंट साईड आणि अपोजिट साईड चेंज होणार. तर ही काय बनणार तुमची अपोजिट साईड बनणार आणि ही कोणती बनणार ॲडजसंट साईड. ओके, तर आपण काय करूया 90 मायनस थिटासाठी राईट डाऊन करूया. तर साइन 90 मायनस थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड विच वन बी सी अपॉन ए सी, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. ठीक आहे, आता सेम लिहा कॉस थिटा, कॉस 90 मायनस थिटा, तर ॲडजेसंट ए बी अपॉन ए सी आहे. सेम आता टॅन 90 मायनस थिटा, अपोजिट बी सी अपॉन ए बी. साइन कॉस टॅन कोसेक 90 मायनस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा, तर काय ए सी अपॉन बी सी. आता कोसेक झाला सेक 90 मायनस थिटा इज इक्वल टू सेक काय आहे ए सी अपॉन ए बी. सेम आता कॉट थिटा, कॉट 90 मायनस थिटा इज इक्वल टू कॉट 1 अपॉन टॅन ए बी अपॉन बी सी. ठीक आहे, तर हे सर्व काय झाले, आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओज राईट डाऊन केले कशाला, फॉर अँगल थिटा आणि फॉर अँगल 90 मायनस थिटासाठी. ठीक आहे, तर आता बघा साइन थिटा इज इक्वल टू ए बी अपॉन ए सी आहे, ए बी अपॉन ए सी आहे. सेम इकडे बघा ए बी अपॉन ए सी काय आहे,
कॉस काय 90 मायनस थिटा, सेम कॉस 90 मायनस थिटा बी सी अपॉन ए सी आणि कॉस थिटा बी सी अपॉन ए सी. तर ह्यावरून मी दोन स्टेटमेंट राईट डाऊन करू शकतो. साइन थिटा इज इक्वल टू काय साइन 90 मायनस थिटा या कॉस थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. तर इथे राईट डाऊन करूया आता. साइन थिटा इज इक्वल टू बघा ए बी अपॉन ए सी, इथे बघा ए बी अपॉन ए सी कोणता कॉस 90 मायनस थिटा. साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा किंवा कॉस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा. तर हा एक प्रूफ झाला तुमचा. हा रिलेशन्स आहे. तुम्हाला हे गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. खूप बेसिक आहे आणि खूप सिंपल आहे. हे तुम्ही करू शकतात कारण हे तुम्हाला नवीन आहे म्हणून थोडं हार्ड जाईल, पण काहीच प्रॉब्लेम नाही आहे. एकदा समजलं ना तर तुम्ही आरामात लक्षात ठेवू शकता. आता सेकंड बघा, साइन कॉस झालं. आता टॅन बघा बाळांनो, टॅन थिटा इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी आहे. टॅन 90 मायनस थिटा बी सी अपॉन ए सी. जर मी ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन्स केलं, सॉरी मल्टिप्लिकेशन्स केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन नाही डायरेक्ट मल्टिप्लिकेशन, काय ए बी अपॉन बी सी, इथे काय बी सी अपॉन ए सी. जर दोघांना मी मल्टिप्लाय केलं तर हे काय होणार, कॅन्सल होणार. तर याच्यावरून राईट डाऊन करू शकतो आपण टॅन थिटा इंटू टॅन 90 मायनस थिटा इज इक्वल टू 1. कारण हे ए बी आणि बी सी न्यूमरेटर डिनॉमिनेटर कॅन्सल होणार, इज इक्वल टू काय येणार 1 येणार. सेम तसंच बघा बाळांनो कॉटमध्ये बघा बी सी अपॉन ए बी आणि इकडे काय आहे ए बी अपॉन बी सी आहे. ह्या दोघांना जर मी मल्टिप्लाय केलं तर हे बी सी कॅन्सल, ए बी कॅन्सल. तर इथे काय येणार कॉट थिटा इंटू कॉट 90 मायनस थिटा इज इक्वल टू 1. तर हे दोन रिलेशन झाले. म्हणून आपला साइन आणि कॉसचं रिलेशन्स आहे आणि त्यांचं इनवर्स पण आहे. टॅन थिटा इंटू टॅन 90 मायनस थिटा इज इक्वल टू 1, कॉट थिटा इंटू कॉट 90 मायनस थिटा इज इक्वल टू 1. हे झाले. आता लास्ट वन बघा. आता कोसेक आणि सेक बघा. सेम जसं साइनचं आणि कॉसचं आहे तसंच कोसेक आणि सेकचं पण आहे. ठीक आहे. तर सेम आता कोसेक इज इक्वल टू ए बी ए सी अपॉन ए बी आणि इथे बघा कोसेक इज इक्वल टू काय हे सेक इज इक्वल टू काय ए सी अपॉन ए बी. ह्या दोघांना इक्वेट जर केलं तर हे दोन्ही काय इक्वल आहेत. तर कोसेक थिटा इज इक्वल टू सेक 90 मायनस थिटा आणि कोसेक 90 मायनस थिटा बघा सेक थिटा इज इक्वल टू काय ए सी अपॉन बी सी, हे पण काय ए सी अपॉन बी सी. सेम आता कोसेक थिटा इज इक्वल टू सेक 90 मायनस थिटा आणि सेक थिटा इज इक्वल टू कोसेक 90 मायनस थिटा. तर हे तीन फर्स्ट याच्यामध्ये 3 रेशो बघितले आणि आता 3 रेशो म्हणजे काय रिलेशन्स बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. ठीक आहे. म्हणजे साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1. ठीक आहे. कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू 1, टॅन थिटा आणि इंटू कॉट थिटा इज इक्वल टू 1 होतं. ठीक आहे. तर हे सर्व आपण काय केले स्टडी केलेली आहे. तर आणि याच्यामध्ये पण बघा साइन आणि कॉस थिटा आणि 90 मायनस थिटामध्ये हे 3 रिलेशन्स आहेत. आणि आपण पहिले टॅन थिटा म्हणजे थिटा सेम होता इथे थिटा काय आहे तुमचा अँगल डिफरंट आहे. ठीक आहे. ह्यावरून 3 रेशो आणि त्यावरून 3 रेशो आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे खूप बेसिक आहे आणि तुम्हाला हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला काही त्यामध्ये डाऊट्स असेल काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. धन्यवाद.